नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा जय। पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांचा जय। त्यांचं स्वागत देवदाजी पवार साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो। गोकर साहेब त्यांचं स्वागत शाखा प्रमुख कल्याणचे प्रमाणे करतील असं मी त्यांना विनंती करतो। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर या विभागाचे उपशहर प्रमुख माननीय प्रमोदजी ठेंगडे यांनी इथे आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक या ठिकाणी रक्तदानासाठी येत आहेत। हे किती वर्ष म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित करणं? 5 आज काही टार्गेट वगैरे ठरलं आहे का? आज टार्गेट आहे 64 साहेबांचा 64 वाढदिवस आहे। 64 करायचं आमचं टार्गेट आहे। व्यावसायिक झालो उपविभाग मी यांना त्यांना सांगेल की आज जे काय 64 साहेबांचा 64वा वाढदिवस आहे आणि आमचं टार्गेट आहे उपशहर प्रमुख यांनी सांगितलं की 64 रक्तदान 64 पिशव्या आम्ही देणार आहोत। हा फक्त टार्गेट म्हणून नाही, हे 64 जीव असतील किंवा 64 कामं चांगली होतील आमच्या हातून शिवसेनेच्या माध्यमातून, याचा जास्त आम्हाला आनंद आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही बरंच काही करायचं आमचं मानस आहे। मार्गदर्शन म्हणजे जसं राजू शिंदे सर येणार ते मार्गदर्शन करतील। उपविभाग प्रमुख आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, आमचे सगळे शिवसैनिक आहेत आणि शिवसेना म्हणजे कट्टर शिवसेना आहे। त्याच्यातून कुठल्याही मार्गाने आमची कोणतेही कामं सगळे स्वच्छ कामं असतात आणि आम्ही दिवसेंदिवस त्याच कामांची वृद्धी करणार आहोत। त्याचप्रमाणे आमचे प्रयत्न करणार। ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे शिवसेनेचे एक वाक्य आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही सगळ्यांना त्यांची जी प्रेरणा आहे ती आम्हाला हे असं सुचवलं आणि त्याच्यापासून जे काय चालू आहे ते आतापर्यंत सगळं चालू आहे, त्याच्या पुढेही तसंच चालू आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण। दादा एक मिनिट जोरात बोला। आणि आमचं असं टार्गेट आहे की 64 वाढदिवसानिमित्त 64 आणि त्याच्यापेक्षा जास्त रक्तदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे। शिवसेनेचं एकच काम आहे 80% समाजकारण 20% राजकारण। या हेतून आम्ही आज साहेबांच्या प्रेरणाने घेऊन कंटिन्यू चालू ठेवणार आहे। म्हणून आम्ही कंटिन्यू वर्षी आता 5 वर्ष आहे कंटिन्यू चालू ठेवणार आहे। मी देवीदास पवार, शाखा प्रमुख शिवाजीनगर। यावेळेस आमचे आदरणीय उद्धवसाहेब पक्षप्रमुख शिवसेना व महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 4 कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत। एक आम्ही नोंदणी कॅम्प घेतला, मतदार नाव नोंदणी 2 दिवस तो कॅम्प आमचा शिवाजीनगरला होता, त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला। 2 दिवसात आम्ही 210 नागरिकांचे नवीन नाव नोंदणी केली। त्याच्यानंतर हा रक्तदान शिबिराचा कॅम्प आयोजित केला, हा दरवर्षी असतो आमचा। तर त्याप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम साजरे करत आहोत। उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत आमचा नंतर वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम आहे। अशा आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम घेत असतो। यावेळेस
उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अजून काही जास्त कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार. मी प्रमोद राम टेकडे, शहर प्रमुख या भागाचा. गेल्या 5 वर्षापासून आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवतो. मागच्या वेळेस 63 केलं, यावेळेस 64 करायचा आमचा संकल्प आहे. तसंच आमच्या 4 तारखेपासून शिवसंकल्प हाचा एक क्षमता आहे, आमचा उपक्रम आहे. या उपक्रमात सामाजिक व आरोग्य याच्यावरती आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करणार आहे. त्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतो. 80% राजकारण समाजकारण, 80% राजकारण आम्ही या इथून बाळासाहेबांच्या प्रेरणेवर आम्ही हे काम करतो. नाही, आता हा तुम्ही जो उपक्रम राबवत आहात किती वर्ष झालेत आणि या उपक्रमाअंतर्गत फक्त रक्तदान शिबिर हे का आणखी काही कार्यक्रम? रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, वृक्षारोपण आहे. गेल्या 5 वर्षांना आम्ही करतो. कोणाचे मतबिंदू आपल्याकडे ते तुमच्याकडे अपेंडिक्स असेल, शुगरचं जे असेल त्याचं गॅस वाटप हे आम्ही. नाही, आता समाजकार्याच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत कुठले कामं केलेले? आम्ही आतापर्यंत गॅस वाटप केले, मोत्याबिंदूचं ऑपरेशन केलं, 300-350 वाटायचे. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, म्हणजे रक्तदान शिबिर? आम्हाला संकल्पनाच आमच्या रक्तात आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, त्या हिशोबाने आम्ही समाजकारण. आता तुमच्यासोबत म्हणजे ही कुठली रक्तदान पिढी आलेली आहे आणि कोण अच्छा, आणि कार्यकर्ते कोण तुमच्या? माझ्यासोबत माझे नगरसेवक चक्रनारायण आहे, गुणक सोनवणे विभाग प्रमुख प्रल्हाद निमगावकर आहे, शाखाप्रमुख कल्याण चक्रनारायण विभाग प्रमुख सूर्यकांत कुलकर्णी, देवीदास पवार आहे. पुढच्या वर्षी काही वेगळा उपक्रम राबवण्यास वेगळा आहे, काय लोकांच्या हितासाठी राहायचं, काय शिबिर मान्य. आता एक वेगळा प्रश्न असा होता की तुम्ही आता सामाजिक उपक्रम राबवतात, विविध कार्यामध्ये सहभागी होतात शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात, तर तुम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार आहेत? तसं काहीच नाही, दावेदार नाही, पक्षाचा कार्यकर्ता. पण संधी मिळाली तर संधी डोक्यातच नाही. शिवसैनिकाला या निमित्ताने काय आवाहन करणार? मग त्यांनी सामाजिक कार्यक्रम गरजच नाही. त्यांनी ते असं सामाजिक कार्यक्रम करावा, पक्षाला त्याचा त्यांनी फायदा. मी शिवसेना विभाग प्रमुख मोहन मस्के मामा. आम्ही मागील 5 ते 7 वर्षापासून आमचे शिवसेना उपशहर प्रमुख माननीय प्रमोद ढिंगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आमचे सन्मानित माजी नगरसेवक प्रतिनिधी कामला चक्रनारायण, माजी नगरसेवक विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागामध्ये सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा प्रमुख सतत आम्ही 5 ते 7 वर्षापासून माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. तसेच 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी त्यांचा गुणवत्तावर आम्ही सत्कार करतो. त्यांना 10वी पास झाल्याबद्दल त्यांना गुणपत्र देतो. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतो. असे विविध उपक्रमाने सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. आज पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपण सातत्याने मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदाता म्हणून आज सामान्य नागरिकांना फार प्रमाणात रक्तदान शिबिर दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. पण कुठेतरी संघटनाच्या माध्यमातून कुठेतरी आपण जनसेवा केली पाहिजे. यामधून या भागातल्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण दरवर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक 90 वाटल्या 100 वाटल्या जितका होईल तितका आपण सहकार्य सरकारला शासनाला करतो. सामान्य नागरिकांचा फायदा होतो. भाऊ, आत्ता म्हणजे हा जो वाढदिवस आहे पूर्ण शहरामध्ये साजरा होतो आहे का शिवसेनेच्या वतीने? प्रत्येक कार्यकर्ते आपल्या आपल्या प्रभागामध्ये त्याच्या हिशोबाने त्याचा कार्यक्रम ठेवतात. त्याच्या हिशोबाने जेवढं शक्य होईल तेवढं करतायत. आज त्याच्यामध्ये कुठले कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये?
शासन प्रत्येक हॉस्पिटलमार्फत घाटीमध्ये सुद्धा फळ वाटप करणे किंवा गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करणे, बऱ्याचशा ठिकाणी समाजाचे समाजसेवक जे काम होईल ते प्रत्येक ठिकाणी मतदार नोंद सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही या माध्यमातून मतदार नोंदणी जास्तीत जास्त प्रमाण वाढवतोय. ज्या लोकांचे मतदान झालेले 18 वर्षे कंप्लीट झालेले असे नवीन नाव नोंदणी वगैरे इकडचे ट्रान्सफर झाले हे सुद्धा आपण या वाढदिवसानिमित्त संकल्प राबवतोय मतदार नोंदणीची. नाही, आता इथल्या त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला तर शहरातल्या शिवसैनिकांना काय आवाहन करणार तुम्ही या निमित्ताने? सगळ्या शिवसेना असे आवाहन करतो आम्ही का हा कार्यक्रम आपण एक साहेबांच्या वारसानिमित्त सगळ्यांनी आपल्या शाखेमार्फत मतदार नोंदणी हो, सदस्य नोंदणी हो, त्यानंतर रक्तदान शिबिर हो, प्रत्येकाने आपल्या शाखेमार्फत कार्यक्रम केले पाहिजे. चालेल, धन्यवाद.